नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी बनवणार आहे अगदी चविष्ट, झटपट आणि घरच्या घरी बनणारी मटर पनीरची भाजी. भाजी कशी बनवायची आणि यासोबत काही खास टिप्सही मी सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत जा. माझे व्हिडिओ आवडता की नाही आवडतं हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि इथे मी मटर घेतलेले आहेत 1 वाटी आणि पनीर घेतलेले आहेत पावशेर आणि इथे कांदे घेतलेले आहेत 2 कांदे मिडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे कट करून मोठ्या आकाराचा आणि लवंग, मिरी, दालचिनी, तेजपान आणि भिजवून घेतलेले आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडेसे धने आणि काजू घेतलेले आहेत भिजवून. इथे मी मटर पहिले गरम पाण्यामध्ये टाकून थोडेसे वाफवून घेणार आहे, शिजवून घेणार आहेत आणि त्यामध्ये मेन टिप्स म्हणजे इथे मटर हिरवेच राहण्यासाठी मी त्यामध्ये 1 चमचा साखर घातलेली आहे. एकदम छान आणि हिरवाच कलर राहतो. मी असे 2 ते 3 मिनटे पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि त्यानंतर आपल्याला छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे. इथे मी कढईमध्ये तेल टाकून कांदा त्यामध्ये टाकून थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घेणार आहेत. आपल्याला कांदा जास्त भाजवायचा नाही, म्हणजे फक्त थोडंसं ब्राऊन होईपर्यंत राहू द्यायचं आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. ग्रेव्ही छान होते, मग त्याचा कच्चापणा चालला जातो. मी कांदा भाजून घेतलेला आहेत आणि कांदा, खोबरं, टोमॅटो आणि सर्व मसाले आपल्याला थोडेसे कमी गॅसवरती असे छान असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ग्रेव्हीला एकदम छान अशी चव येते. सर्व मसाले मी थोडं तेल टाकून असं छान भाजून घेणार आहे. आणि इथे मी काही फायदे पण सांगणार आहे पनीर आणि मटरचे. मटरमध्ये प्रथिने, फायबर आणि काही महत्त्वाचे जीवनसत्वेही व खनिजे असतात. मटरमधील फायबर पचनासाठी उपयोगी ठरते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत होऊ शकते. आणि मटरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. तसेच त्यातील जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती, डोळ्यांचे आरोग्य आणि एकूणच शरीराच्या पोषणासाठी उपयुक्त ठरू शकतात. आणि पनीर खाण्याचे फायदे. तर पनीर हे प्रथिने आणि कॅल्शियमने चांगला स्रोत आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पनीर आहारात घेतल्यास स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी घेतल्यास पोषण मिळण्यासाठी मदत होते. आणि पनीरमधील प्रथिने शरीराची ताकद आणि स्नायूंची दुरुस्ती यासाठी उपयोगी ठरतात. त्यामध्ये फॉस्फरस आणि जीवनसत्वे बी यासारखे पोषक घटकही असतात, जे शरीराच्या विविध कार्यासाठी म्हणून महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे पनीर खाण्याचे फायदे खूप आहेत आणि मटर खाण्याचे पण फायदे खूप आहेत. तर इथे मी छान असे मसाला भाजून घेतलेला आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहेत. आणि इथे मी सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहेत आणि त्यामध्ये भिजवलेले काजू घालून वाटल्यामुळे खूप छान असं ग्रेव्हीला क्रीमी टेक्स्चर येतं आणि चव येते. इथे मी पनीर असे छोटे कट करून घेतलेले आहेत आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ते पनीर असं थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचे आहे. जास्त पण नाही, जास्त तळल्यानंतर कडक होतात, म्हणून थोडे असं तेल टाकून सर्व पनीर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडता की नाही आवडता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जा रेसिपी आवडता की नाही. तर अशा पद्धतीने मी पनीर इथे तळून घेणार आहेत. कमी गॅसवरती आपल्याला ते पनीर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा तो पनीरचा वास असतो दुधाचा, तो वास येत नाही. लहान मुलांना खूप आवडतात पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि पोट भरण्यासाठीही मदत होते. त्यामुळे लहान मुलांना पनीरची भाजी, पनीरचा पराठा ते नक्की द्यावा आवश्यक आहे लहान मुलांसाठी. आणि फ्रेश पनीर घरी बनवता आलं तर नक्की बनवा. मी बाहेरूनच मागवलं होतं. घरचं पनीर कधी पण चांगलं. अशा पद्धतीने मी सर्व
पनीर तळून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 2 वगळी तेल घालून आपण बनवलेली ग्रेव्ही त्यामध्ये मी घालून घेणार आहेत आणि इथे मी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं गरम मसाला, पनीर मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर हेही त्यामध्ये थोडंसं गरम तेलामध्ये घालून घेणार आहेत आणि सर्व मिक्स करून घेणार आहेत. छान असा परतून घ्यायचा आहे तो मसाला आपल्याला. सर्व मसाला मी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि थोडंसं पाणी टाकून छान असा शिजवून घेणार आहेत. आणि काजू घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम छान अशी क्रीमी टेक्स्चर येतं आणि खूप छान ग्रेव्ही बनते एकदम हॉटेलसारखे. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहेत. आणि आपण मटर पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे बघा, किती छान असं हिरवाच कलर राहिलेला आहे. त्यामध्ये मी ते मटरही घालून घेणार आहेत आणि पनीर आपण तळून घेतलेले पनीर पण त्यामध्ये मी घालून घेणार आहेत. अशा पद्धतीने सर्व मी ग्रेव्ही तयार करून घेतली आणि थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्हाला ग्रेव्ही थोडी पातळ पाहिजे की घट्ट त्यावेळी अशा पद्धतीने मी पूर्ण ग्रेव्ही तयार करून घेतली पनीर मटरची भाजी. रेसिपीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली 2 मिनटं मी झाकण ठेवून छान अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. आता आपली मटर पनीरची ग्रेव्ही एकदम छान अशी तयार झालेली आहे. ही रेसिपी मटर पनीरची खूप छान चविष्ट तर आहेतच पण पोषकही आहे. तुम्हाला रेसिपीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. छान असं वरतून कोथिंबीर घालून मी पनीरची भाजी तयार केलेली आहे. त्यासोबत तुम्ही गरमागरम पोळीसोबत किंवा नानसोबत, तंदूरसोबत आणि राईससोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. एकदम छान अशी गरमागरम पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान अशी चविष्ट रेसिपी झाली होती. माझ्या मुलांना तर खूप आवडते. नक्की करून बघा आणि रेसिपीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत कमेंटमध्ये नक्कीच सांगा जा. रेसिपीज आवडतात की नाही आवडतात तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करत जा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सर्वांचेच खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.